तुमचा चेहरा फॅट नाही आहे. कदाचित तुमचं हेअरस्टाईल थोडं चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमचा चेहरा थोडा फॅट दिसतोय. कारण हेअरस्टाईल फक्त केसांबद्दल नसतो, तर तुमचा चेहरा व्हिज्युअली कसा दिसतो हे सुद्धा हेअरस्टाईल ठरवते. मी तुमची दोस्त अरुंधती आज तुम्हाला अशाच काही सायकोलॉजी बेस्ड हेअर स्टायलिंग टिप्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचा चेहरा आधीपेक्षा अजूनच स्लिम, शार्प आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला लागेल. नंबर 1, मिडल पार्टिशन. आजकाल मिडल पार्टिशन खूप ट्रेंडमध्ये आहे, पण मिडल पार्टिशन हे सगळ्यांना सूट होतंय असं नाही. ज्यांचे चीक्स थोडे चब्बी आहेत, फेस थोडा राऊंड आहे, अशा लोकांनी जर मिडल पार्टिशन केलं तर ते मिडल पार्टिशन त्यांचा चेहरा अजूनच वाईट दाखवतं. तर तुम्हाला करायचं काय आहे? तुम्ही एकतर स्लाइटली हलकं-फुलकं साइड पार्टिशन ट्राय करू शकतात किंवा टॉप साईडला म्हणजे हेअरस्टाईल करताना जो टॉप एरिया आहे, इथे तुम्ही थोडा व्हॉल्यूम क्रिएट करू शकाल. अशा काही हेअरस्टाईल बनवा, ज्याच्यामुळे तुमचा चेहरा अगदीच बॅलन्स दिसेल. नंबर 2, हेअर व्हॉल्यूम. हेअर व्हॉल्यूम हा फेसच्या बाजूला देखील असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, जितकं हेअरस्टायलिंगमध्ये. पूर्ण केस जर पाठीमागे अगदीच टाईट बांधले, तर टाईट बांधल्यामुळे चेहरा पुढे आणि थोडा मोठा दिसायला लागेल. जो तुमचा चेहरा आहे त्याच्यापेक्षा तो अजूनच थोडा मोठा, ब्रॉड दिसतो. आता आपण काय करू शकतो यासाठी? एकतर तुम्ही सॉफ्ट लेयर्स ठेवा किंवा कर्टन बँग्स किंवा फेसला फ्रेम करण्यासाठी छोटे छोटे स्ट्रँड सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे तुमचा चेहरा बॅलन्स दिसायला मदत होईल. नंबर 3, शॉर्ट हेअर वर्सेस लाँग हेअर. काही वेळेला जर तुमचे केस लाँग आहेत, स्ट्रेट आहेत, फ्लॅट आहेत, तर असे केस तुमचा चेहरा थोडा ड्रॅग करून दाखवतात किंवा थोडा खेचल्यासारखा पण दिसू शकतो किंवा थोडा सॅगी फील येऊ शकतो फेसमध्ये. याच्या उलट जर तुमची शॉर्ट लेंथ आहे केसांची, जर इथे लेयर्स आहेत, तर फेस फ्रेमिंग अगदी छान दिसतं, फेस अगदी बॅलन्स दिसतो. नंबर 4, हाईट. हाईट आणि हेअर व्हॉल्यूमचं कनेक्शन. टॉपला थोडा व्हॉल्यूम ॲड केला तर ऑटोमॅटिकली ब्रेन त्या पर्सनॅलिटीला टॉलर पर्सनॅलिटी म्हणून परसिव्ह करत असतो. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एक सायकोलॉजिकल बेस्ड स्टायलिंग टिप्स आहेत या यूज करून तुम्ही तुमची पर्सनॅलिटी अजूनच अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. नंबर 5, क्लीन हेअर इज इक्वल टू शार्प फेस. ऑइली फ्लॅट हेअरमुळे चेहरा अगदीच डल, टायर्ड आणि ऑइली सुद्धा दिसतो. तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता? एकतर तुम्ही ड्राय शॅम्पूज यूज करा, लूज बन ट्राय करा किंवा सॉफ्ट वेव्ह सुद्धा ट्राय करू शकता. आजचा हा स्टायलिंग व्हिडिओ म्हणजेच सायकोलॉजिकल बेस्ड स्टायलिंग व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण सायकोलॉजिकली बेस्ड काही टिप्स बघितल्या. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशाच खूप छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.